आपण पाहत आहात जनस्थान ऑनलाईन। महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड समोर आली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेत देवगिरी या अधिकृत निवासस्थानी चाकणकर यांनी आपला राजीनामा सोपवला। त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्या काहीशा भावनिक झाल्याचं पाहायला मिळाल्या। स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्याशी संबंधित काही जुने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती। यावर बोलताना चाकणकर यांनी स्पष्ट केलं की हे फोटो काही वर्षांपूर्वीचे आहेत आणि त्यावेळी आम्हाला संबंधित व्यक्तींच्या कथित गैरप्रकारांची कोणतीही माहिती नव्हती। त्यांनी मान्य केलं की त्यांच्या कुटुंबाने खरात दाम्पत्याला आध्यात्मिक गुरु मानलं होतं आणि गुरुपौर्णिमेनिमित्त पाद्यपूजनही केलं होतं। मात्र फक्त आमच्याच निवडक फोटोना टार्गेट करून चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आलं असा आरोप त्यांनी केला। याशिवाय एका जखमेच्या फोटोवर तारीख बदलून चुकीची माहिती पसरवण्यात आल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात महिला आयोगाकडे कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। स्थानिक पोलिसांनीही ही बातमी ऐकीव माहितीवर आधारित असल्याचा अहवाल दिल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा देत लवकरच सविस्तर पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा चाकणकर यांनी केली आहे। राजकीय वर्तुळात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून पुढे काय घडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ही होती आत्ताची मोठी बातमी। अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनस्थान ऑनलाईन। धन्यवाद।